हिरवी मिरची, लसूण, शेंगदाण्याचं कूट, थोडीशी चिंच, 2 टमाटे घेतलेले आहेत, हळद घेतलेलं आहे. इथे गरम पाणी ठेवलं कुकरमध्ये उकळायला. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते. मी टाकलं मीठ, हे टाकले हळद, एवढी पालकाची घेतलेली आहे. हे आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे, धुवायचं आहे, बारीक चिरायचं आहे हिला चिरून. आता हिला धुवायचं आहे. डाळीला आपल्या उकळे आलेले आहे. 2 चमचे तेल टाकले, त्याच्यात थोडंसं लसूण टाकायचं आहे. लसूण लाल झालं का आपल्याला पालक टाकायचं आहे. त्याच्यात थोडंसं लालसर अशी पालक एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं एकदम. डाळीत आपण टाकलेलं आहे मीठ. आता आहे ना त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. मग आपल्याला ती डाळ शिजू घातली ना त्याच्यात ओतायचं. तिचं पाणी पूर्ण आटलं ना हे आपल्याला डाळीत मिक्स करायचं आहे. तर त्याला छान शिजून घ्यायचं आहे. थोडेसे अजून थोडंसं पाणी राहिलेलं आहे ह्याच्यात. हे बघा अशी झालेली आहे भाजी. आता ह्याला आपल्याला काढून घ्यायचं. आता हे त्याच्यात पलटी करायचं. ह्याला 15 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. कुकर बंद करून आता शांत शिजल ती. मग त्याला फोडणी देऊ आपण. ही शिजली आपली डाळ पालक. हे बघा मस्त शिजलेले आहे. तडक्यासाठी 3 माप मी तेल टाकलं ह्याच्यात. हे जिरे मोहरी टाकून देऊ आपण. त्याच्यात लसूण नाही टाकणार मी. लसूण मग अशी टाकला होता, 2दा टाकलाय पालकमध्ये आणि डाळीमध्ये. त्यात थोडेसे कढीपत्ता टाकायचा. चांगलं तडतड झालं ना आणि आपण असं फोडणी देऊ. आता याला एक छानशी अशी उकळी काढू द्यायची. आणि मस्त आपली झाली छान डाळ पालक तयार. ही तयार आहे आपली डाळ पालक तयार. आवडली तर लाईक शेअर कमेंट प्लीज. हे बघा आपली डाळ पालक तयार आहे एकदम मस्त.